पाहुण्यांना तांब्या देणं चांगलं आहे, पण नुसता तांब्या झाला, पाणी कुठे आहे? पण छान चाललं होतं, अप्रतिम चाललं होतं, म्हणजे नाट्य निर्माण होत होतं, पट्टी चांगली लागली होती, क्रेसेंडो चांगला बिल्डअप होत होता, जणू काय तांब्या सौख्य भरेचा प्रयोगच चालू आहे असं क्षणभर वाटलं मला. तुर्तास आता मी इथेच राहणार आहे, कोणाला काही हरकत नाही. जामकर साहेबांचा घरी जरा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे ते आजचे दिवस आपल्याच घरी राहणार आहे. बरं, पुढचा प्रयोग कधी आहे? लवकर लावा, कारण रंगमंचही आपला, कलाकारही आपले. चला. हा चला. ह्या विंगेत जायचं का? तू का आलायस घरी? तुला सांगितलं नाही यायचं नाही पुन्हा म्हणून. जा बरं तू निघून इथून. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? हा, असं ऐकणार नाही. ऐकायचंच नसेल माझं तर. साकेत, हे काय करतेस? सॉरी. जीव घेशील माझा? तू कधी आलास? हे काय आत्ताच आलोय मी. तू बस ना, मी पाणी आणते. थँक्यू. आणि काय ग, कसला त्रागा करतेस? हाकलतीयस, मारतीयस, काय चाललंय काय? तो आहे ना लाडका दादा. आता काय कारणामे केली त्यांनी? दारू पिऊन रिक्षा चढवली त्याने आज भिंतीवर. काय? हो, बघ ना, मुंबईत होतं तेव्हा ठीक होतं, तर गावी येऊन दारू प्यायला लागलाय. बरं, तो ठीक आहे ना? काय लागलं नाही जास्त? हो, म्हणजे लकीली तो आणि त्याच्या मागे जे कोणी बसले होते त्यांना अशी फार काही इंजुरी झाली नाहीये. थँक गॉड. मग ठीक आहे. ठीक आहे काय आहे साकेत? काय म्हणजे त्याला आज काही झालं असतं तर? आणि मुळात मला कळत नाही, दारू प्यायची काय गरज आहे? पण तुला प्यायची आहे ना, तू पी, पण मग घरी ये आणि शांतपणे झोप. पण नाही, आम्हाला स्टंट करायचे. काय तर एका चाकावर त्याला रिक्षा चालवायची होती साकेत. तुला माहितीये, अख्खं गाव जमलं होतं अरे बघायला. इतकं एम्बॅरेस्ड फील झालं ना मला. म्हणजे तर मी हे सगळं व्यवसाय करतेय, इथे माझं नाव कमवण्याचा प्रयत्न करतेय, आणि हा, मला साकेत खरंच कळत नाही हा दादा कधी सुधारणार आहे. खूप वैताग आलाय मला याचा. अरे या, नको टेन्शन घेऊ तू, सगळं ठीक होणार आहे. चल चल, ये इकडे. अरे काय ये, यार. चल 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 चल, ये ये ये. हे, थांब इथं, थांब एक मिनिट, थांब. डोळे बंद कर. काय आहे? का डोळे बंद तर कर, एक सरप्राईज आहे. ठीक आहे, केले. थांब, आलोच. हा. आलो, 1 मिनिटात आलो, नको उघडूस. ए साकेत उरक. आलो आलो, 1च मिनिट. हात पुढे कर. ढांटाडान. आता उघड डोळे. हे काय? नेट प्रॉफिट, तुझ्या बिझनेसचा पहिला फायदा. Yes, Arya. I swear, साकेत. God, I can't believe this. साकेत, मी खरंच करून दाखवलं. Yes. ही बघा, सगळ्यात भारी बनियन आहे. हिरो लोक घालतात, तुम्ही घातलं ना तर हिरोच वाटत. आज काय बघताय पप्पा? अशी खुश असलीस ना, काम कशी पटापट होत्यात बघ. काय काम झाले तुमचं? इकडे ये. पप्पा, एवढं पैसे कुठं आणलं? तुझ्या लग्नासाठी जमिनीचा तुकडा ऐकला. 20 लाख रुपये आहेत. ऐका, तुझं लगीन असं मी दणक्यात करणार का नाही, समजा गाव असं बघत राहिलं पाहिजे. भारीतला बेंच, भारीतलं मंडप, भारीतलं जेवण, हा, आणि गावातल्या कमानीवर असा सागराचा मोठा बॅनर लावायचा, आणि गावातल्या रस्त्यावर लाइटिंग करणार आहे.
आणि समध्या गावावाल्यांना कळलं पाहिजे पक्या मामाच्या पोरीचं लगीन आहे. आणि जावायला बुलेट पण देणार आहे, घोडा पण देणार आहे. अजून एक स्पेशल आहे. काय असेल सांग. काय? अगं तुझी आणि तुझ्या नवऱ्याची एंट्री हेलिकॉप्टर मधून करणार आहे. मग नाद करायचा ना पक्या मामाचा. लग्नाची तयारी बघून पोरगी लाजली माझी. या जामकर साहेब या. हे बघा, ही रूम आहे. इथे तुम्ही बिंदास राहू शकता. फर्स्ट क्लास. एखादी गोष्ट मला आवडली ना ती सोडतच नाही मी. गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. बरं ठीक आहे. ते तुमचे आंघोळ बिंघोळ सगळं राहिलं असेल ना? हो, अंघोळ राहिली माझी. हा बघ, इथून डाव्या बाजूला गेला का नाही न्हाणीघर आहे, तिथं उरकून घ्या तुम्ही. नाश्त्याचं बघतो मी. ती चांगल्या हाताने. तुमचे आभार कसे मानायचे तेच मला कळत नाही. म्हणजे तुमचे आभार असे मानायचे की तसे मानायचे. कल्लोळ चाललाय माझ्या मनामध्ये की आभार मानू तर कसे मानू या माणसाचे. किती चांगले आहात तुम्ही, दिलदार मनाचे आहात, लोकांना मदत करता तुम्ही. देव माणूस की काय म्हणतात लोक तुम्हाला. तुम्ही खून नसेल केला कधी, है ना? मच्छर मारलं नसेल कधी, मुंगी पायाखाली येऊ दिली नसेल कधी तुम्ही, है ना? किती मदत करता तुम्ही लोकांची. आता माणूस आहे, माणसानी माणसाशी माणसं तुम्ही इकडे आहे ना. इथं डाव्या बाजूला. मला तेच म्हणतं, साफसफाई करणाऱ्या माणसाने स्वतःची साफसफाई नाही केली तर लोक काय म्हणतील. साबण आहे ना, आहे ना गरम पाणी. होय. नकोय मला ते. ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. हे ब्रीद उराशी जोपासलंय मी. रक्त रक्त लाल लाल रक्त तुम्हाला माहिती असेल ना. ब्लड 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 सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यामुळे. आता मी काय करतो, त्वरित जातो आणि बादली घेऊन येतो. तुम्ही मला इथेच बुडबुड आंघोळ घाला. गंमत केली. मी आहे बाहेर, उरका तुमचं. या, या. गोपाळ, अरे ह्यो काय प्रकार आहे रे? तो जामकर आपल्याकडे कशाला आलाय राहायला? अगं, त्या भाव बहिणीचे झाल्यात भांडणं, त्याच्यामुळे ते इथं आल्यात. आणि म्हणून काय झालं? त्याला काय आपलंच घर सापडलं वय? गावात इतर घर नाहीत वय? नाही तर काय. नाही नाही फुलताई, कसं झालं असणार? यो तुझा गोपाळ आहे ना, योच गेला असेल देव माणूस बनून आणि आणला असेल त्याला घरी. याला काय जातंय पुढं पुढं करायला? अरे बाबा, हिथं आम्हाला सगळं करायला लागतंय. काय काय करायला लागतंय सांगाल का? हाय का फुलात आहे? बघितलं का आता ही असं बोलती मला. आता उत्तर द्यायची का काय मी हिला? हे वाच करा का तुम्ही दोघी तुमचा कालवा. गोपाळ, अरे आता किती दिवस राहणार आहे इथं? आजच्या दिवस तरी असेल, पण आता काय भाव बहिणीची भांडणं कधी मिटतात त्याच्यावर आहे सगळं. हाय का आता झाली का नाही आता आपली अडचण? आता त्याचा पाहुणचार करावा लागतोय आपल्याला सगळ्यांना. फुलत आहे, कशाला पाहुणचार करायचा? त्यो एक एक पैसा सोडत नाहीये आणि आपण कशाला त्याची लाड करायचे? कोणी सांगितलंय हे? आणि तसं बी उठसूट कोणाला घरात आणायला ही घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का काय? रंजे, वाईस गप्पस की तू. गोपाळ, आता तूच सांग की काय करायचंय ते. मला काय वाटतं बरं का, म्हणजे एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून आपण त्यांचा पाहुणचार करू, आदरातिथ्य दाखवू. काय घ्या, त्यांना पाहुणचार आवडला तर आपल्यावर असलेलं कर्ज बिर्ज माफ करतात. हा होय की, कर्ज माफ नाही केलं निदान कमी तरी करेल. गोपाळ म्हणतो ते बरोबर आहे. आपण त्याचा ना पाहुणचार करायलाच पाहिजे. श्यामे, ए श्यामे, वय आत्या. जा नाश्ता कर. आत्या, मी सकाळीच नाश्ता केला, पोहे खाल्ले. हुबलाक, अगं नाश्ता कर म्हणजे आज जाऊन चरू नको. त्या जामकर साठी नाश्ता बनव जा. बर, मी बनवते. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या. पाहुणचार नीट करा, मी जातो दुकानावर. नाही नका. काय नको. का? अहो, असं काय करताय? घरात एकतरी पुरुष माणूस नको का? हा, आप्पा सकाळीच बाहेर गेलेत, सुधाकर भाऊजी ड्युटीवर गेलेत. तुम्ही पण दुकानावर गेलात तर आम्ही काय करायचं?
अहो पण मी इथं बसलो तर दुकानाची कामं कोण करणार? हे बघ, ते काय मला माहित नाही हं. हे आलं ना की मग तू जा. आता त्या पाहुण्यापाशी थांबतो. अगं आई तू अहो कामं होतच राहतात. तुम्हाला माहिती आहे ना तो माणूस किती विचित्र आहे ते काय नाही. तुम्ही थांबा त्याच्याजवळ. बरं ठीक आहे लालीजी, तुम्ही म्हणताय म्हणून थांबतो. तुम्ही पाहुणचाराचं तेवढं लक्षात ठेवा. तो माणूस गेला आंघोळीला, मी आहे. वहिनी नाश्त्याचं बघा तुम्ही. हाय मॅम. गोपाळजी काय 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 बरं वाटतं आंघोळ केल्यावर, फ्रेश वाटते एकदम. पाकिट का बघितलं माझं? तुम्ही टाकलं, मी बघितलं. 916 रुपये त्यात आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, 3 नंबरच्या प्रेसीचा फोटो आहे, 2 नंबरची गर्लफ्रेंड सांगून बरं वाटत नाही. हमीद मेडिकलवाला याचं विजिटिंग कार्ड आहे त्याच्यामध्ये. अजून तपासायचंय का? मी इथे लपतो. हा, तुम्ही तपासा व्यवस्थित. हा, ते असं तुम्ही बघा बघा बघा. तुमचं बघून झालं की मला सांगा. हो जामकर साहेब, अहो काय करताय? का झालं का? हो मला माहित आहे. हो हो, तुम्ही किती सद्गृहस्थ आहात मला माहित आहे. तुम्ही किती चांगल्या मनाचे आहात, किती लोकांना मदत करता, जवळपास देव माणूस आहात तुम्ही. पण पाकिटाला का हात लावला? अहो ते पाकिट असंच पडलं होतं. आमच्या घरात 2 लहान पोरं आहेत ना, ती काय बाय गोष्टी उचलत असतात, तिकडे तिकडे टाकत असतात. ती पाकिट नीट उचलून ठेवतो. तुम्ही बी असं ठेवू नका. किती लाख मोलाचा सल्ला दिलाय मला. आयुष्यभर जपेन मी हा सल्ला तुमचा. बरं तुम्ही आवरा, नाश्ता तयार झालाय. मटण मटण आहे का? मटण मटण खायची फार इच्छा झाली माझी. मागच्या वेळेस नव्हतं आलो तसं मटण पाहिजे. अहो एवढं सकाळी सकाळी मटण? पहाटे सुद्धा खातो मी मटण. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. मी आवरतो, तुम्ही तयारी करा. बघ आता कशी आणतो. नाही नाही ही मार मग मानलं तुला. दे इकडे गुटी. अय ऋतिक, इकडे ये. बोला की कोण पाहिजे? चिठ्ठी? कसं आहे चिठ्ठी आणि कोणाला द्यायची? घे. ह्यानं पण लय पडलेलं असतं दुसऱ्याचं. काय गरज होती त्या माणसाला या घरात राहायला घेऊन यायची? झाला नाश्ता? होतोय. काय झालं? टेन्शन मध्ये का दिसताय? मला ते माणूस घरात नको. ह्याचा विचार त्या माणसाला घरात घेऊन यायच्या आधी करायला पाहिजे. हळू बोला. मी काय म्हणते, माणसानं मदत करावी, नाही म्हणत नाही, पण अहो माणूस बघून तरी मदत करायची ना. असं पण तो माणूस मला लय विचित्र वाटतो. आता एका दिवसासाठी राहायला आलाय, आपण त्याचं कर्ज नाही फेडलं म्हणून आपल्या वाड्यावरच त्यानं दावा ठोकला तर? असं नाही होत. आपली जमीन त्याच्याकडे घाणे, वाडा नाही. एक दिवसाचा प्रश्न आहे. आज राहील आणि तो जाईल उद्या घरी. तुम्ही त्याच्या पाहुणचाराचं बघा, मी येतो दुकानावर जाऊ. अजिबात नाही.
तो माणूस या घरात आहे ना, तोवर मी तुम्हाला बाहेर जाऊ द्यायची नाही. आप्पा आल्याशिवाय तर घराबाहेर पाऊल पण टाकायचं नाही. आता काय त्या माणसासाठी सगळी कामधंदे सोडून घरी बसू का? ह्याचा विचार त्याला घरात आणायच्या आधी करायचा होता. बरं मास्टर, त्याच्या बहिणीकडे जातो आणि तो समजून तिला. नक्की समजवायलाच जाल ना? नाही म्हणजे दुकानावर जाऊन बसाल? तुमचा विश्वासच नाही बघा माझ्यावर. लवकर जा आणि परत या लवकर. आयो, आज शिरा केला वाटतं. अयो, शिरा केलाय? मला दे यार, लई भूक लागली. आणते, जा जाऊन बाहेर बस. हा नक्की. मला शेतावर येऊन भेट. मी तुझी वाट पाहते. कुणासाठी? शेतावर कुणासाठी असं? जामकर साहेब, हा हे घ्या गरमागरम नाश्ता. अरे वा, एकाच वेळी पोहे आणि शिरा. म्हणजे आज दुपारी आम्हाला मटण मिळणार आहे. मटन काय हरकत नाही, ती बी मागोगी. धन्यवाद. तुम्ही मेसेजिंग सर्व्हिस वापरत नाही का? म्हणजे ते एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतं ना. ते या कानाची त्या कानाला खबर नाही. मग पत्रव्यवहार? हा, ते मोबाईल मी वापरतच नाही. आणि तसंही हल्लीच्या काळात कोण पत्रव्यवहार करताना. हो हो, पत्रव्यवहार नाही पण व्यवहार चालू आहे. हा? पोहे एक नंबर. पोहे मला फार आवडतात. खास करून माझ्या आईच्या हातचे पोहे. एकदम यमी, डिलिशियस, चमचमीत एकदम. म्हणजे मी एका वेळेस 3 प्लेट खात असे. अजून आणू का? मी माझ्या आईच्या पोह्यांबद्दल बोलतोय. मी काय म्हणतो, तुम्ही नाही इथंच थांबा, म्हणजे मला शिरा भेटेल आणि मटण पण. हो, घेऊ का याचं मनावर? राहू का इथेच? गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. अहो, तुम्ही राहू शकता, तुमचंच घर आहे. तसं पण तुमचा पाहुणचार करण्याचा आम्हाला आनंद मिळते. मी रमलोय इथे. तुम्हाला सांगतो, मी इथं रमलोय. बरं, तुम्ही आराम करा, मी जरा दुकानात जाऊन येतो. खेळायचं का आपण? हा, गोट्या खेळायचं का आपण? हो चालतंय की. मला गोट्या लय मस्त खेळतात, एकदम असं नियम. हो, सेम टू सेम. तुम्ही जाताय ना? हा. हा. खेळायचं का गोट्या? हा? नंतर खेळू. शेतात ये, तुला भेटायचं आहे.